Hello student, welcome back to our channel Chemistry Champion. Today's lecture we will see about the basic concept of thermodynamics. The word thermodynamics was derived from the Greek word thermo. Therm is equal to heat and dynamics is equal to force. Thermचा अर्थ होतो heat आणि dynamicsचा अर्थ होतो force. Therm प्लस डायनामिक्स या दोन शब्द एकत्र येऊन थर्मोडायनामिक्स हा शब्द तयार झाला. आणि थर्मोडायनामिक्सला काय म्हणतात? थर्मोडायनामिक्स म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनामिक्स हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. सो थर्मोडायनामिक्स इज इसेन्शियली द स्टडी ऑफ फोर्स ड्यू टू हीट और हीट ड्यू टू फोर्स. तर फर्स्टली आपण पाहूया डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक्स. द स्टडी ऑफ द फ्लो ऑफ द हीट और एनी अदर फ्रॉम द एनर्जी इनटू और आउट ऑफ सिस्टम as it undergoes a physical or chemical transformation is called thermodynamics. तर thermodynamics म्हणजे काय? The study of flow of heat. हीटच्या फ्लोची स्टडी और एनी अदर एनर्जीज इनटू और आउट सिस्टीम. सिस्टीमच्या आत किंवा सिस्टीमच्या बाहेर हीट किंवा अदर पदार्थांची जो फ्लो असतो एनर्जीचा, त्याचे फिजिकल आणि केमिकल ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं याची स्टडी आपण ज्या टर्म्सच्या अंडर करतो त्या टर्म्सला आपण थर्मोडायनामिक्स असं म्हणतो. सो व्हॉट इज थर्मोडायनामिक्स? द स्टडी ऑफ द फ्लो ऑफ द हीट और एनी अदर फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचा फॉर्म किंवा हीट किंवा फोर्सेसचा फ्लो, त्याचे ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं त्याला आपण थर्मोडायनामिक्स म्हणतो. थर्मोडायनामिक्स टर्म्स. थर्मोडायनामिक टर्म्स ह्या कोणकोणते आहे? एक आहे सिस्टीम, सराउंडिंग, युनिवर्स, सिस्टीम बाउंड्री एक्सेट्रा. The first is system. A thermodynamic system, simply system, is the part of the universe which is under thermodynamic study. तर सिस्टीम हा एक युनिवर्सचाच भाग आहे ज्यामध्ये एनर्जीचा फ्लो होतो, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होते, हीटचा फ्लो होतो, त्याला आपण सिस्टीम असं म्हणतो. युनिवर्स म्हणला स्मॉल पार्ट सिस्टीम. सेकंड आहे सराउंडिंग. व्हॉट इज सराउंडिंग? The space outside the thermodynamic system is known as surrounding. सिस्टीमच्या बाहेरील भाग, सिस्टीमचा भाग सोडला तर युनिवर्समध्ये जो उरलेला भाग आहे त्याला आपण सराउंडिंग असं म्हणतो. द स्पेस आउटसाइड द थर्मोडायनामिक सिस्टीम. नंतर आहे सिस्टीम बाउंड्री. एनिथिंग विच इज सेपरेट द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग इज कॉल्ड द बाउंड्री. द बाउंड्री मे बी रियल और इमॅजिनरी, रिजिड और नॉन रिजिड. तर अशी रियल किंवा इमॅजिनरी, रिजिड किंवा नॉन रिजिड बाउंड्री जे की सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करते. सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मधातली जी लाईन दिसते त्याला आपण बाउंड्री लाईन असं म्हणतो, त्यालाच आपण सिस्टीम बाउंड्री असं म्हणतो. नंतर आहे युनिवर्स. द सिस्टीम अँड सराउंडिंग कंबाईन टू मेक द युनिवर्स. सिस्टीम प्लस सराउंडिंग मिळून युनिवर्स तयार होतो. तर बेसिक कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये आतापर्यंत आपण बघितलं डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स वर्ड्स कुठून आला, थर्मोडायनामिक्स म्हणजे काय, नंतर थर्मोडायनामिक टर्म्स, सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री, युनिवर्स. तर आता आपण पाहणार आहे थर्मोडायनामिक्स टर्म्स म्हणला सिस्टीम. सिस्टीमचे टाइप्स ऑफ सिस्टीम. 3 टाईपच्या सिस्टीम आहे. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ बाउंड्री, thermodynamic system can be described in 3 different ways. 3 डिफरंट वेजमध्ये थर्मोडायनामिक सिस्टीम ही डिवाइड झालेली आहे. ओपन, क्लोज, आयसोलेटेड. ओपन म्हणजे काय, क्लोज म्हणजे काय, आयसोलेटेड म्हणजे काय हे आपण समोर बघूया. तर ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड सिस्टीम ही 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये सिस्टीम डिवाइड झालेली आहे. कशाच्या बेसिसवर? नेचर ऑफ बाउंड्रीच्या बेसिसवर. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. फर्स्ट आपण बघूया ओपन सिस्टीम म्हणजे काय. द ओपन सिस्टीम कॅन एक्सचेंज मास अँड एनर्जी युजली इन द फॉर्म ऑफ हीट विथ इट्स सराउंडिंग. सिस्टीम ही सराउंडिंगला हीट ॲज वेल ॲज मास दोन्हीही एक्सचेंज करते. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायला गेलं तर ओपन सिस्टीम म्हणजे काय, जी सिस्टीमकडून सराउंडिंगकडे मास ट्रान्सफर करते ॲज वेल ॲज सिस्टीमकडून सराउंडिंगकडे हीट एक्सचेंज करते. जी हीट आणि मास दोघांनाही सिस्टीमकडून सराउंडिंगकडे एक्सचेंज करते, सिस्टीमकडून सराउंडिंगकडे ट्रान्सफर करते, अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो? ओपन सिस्टीम.
ओपन सिस्टीम ओपन ॲट वन साईड, एका साईडनं ती ओपन असते आणि त्या साईडनं ती एक्सचेंज करते हीटला आणि मासला सुद्धा. यानंतर आहे क्लोज सिस्टीम. अ क्लोज सिस्टीम इज वन इन विच एनर्जी बट नॉट मास कॅन बी पास टू ऑर फॉर्म अ सराउंडिंग. म्हणजेच यामध्ये काय होते, ओन्ली एनर्जी ही ट्रान्सफर होती सिस्टीमकडून सराउंडिंगकडे, ओन्ली एनर्जी एक्सचेंज होती, मास हे एक्सचेंज होत नाही. अशा सिस्टीमला आपण म्हणतो क्लोज सिस्टीम. यामध्ये एकच एक्सचेंज होते, ते की आहे एनर्जी, मास हे एक्सचेंज होत नाही, त्याला आपण म्हणतो क्लोज सिस्टीम. यानंतर आहे आयसोलेटेड सिस्टीम. व्हॉट इज आयसोलेटेड सिस्टीम? An isolated system is one that can transfer neither mass or energy to and form its surrounding. आयसोलेटेड सिस्टीम एक अशी सिस्टीम आहे जी मासलाही ट्रान्सफर होऊ देत नाही, मासला एक्सचेंज होऊ देत नाही आणि हीटलाही एक्सचेंज होऊ देत नाही. अशा सिस्टीमला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. आपण ओपन सिस्टीममध्ये बघितलं की मास ॲज वेल ॲज हीट दोन्हीही एक्सचेंज होतात. क्लोज सिस्टीममध्ये हीट एक्सचेंज होती, एनर्जी एक्सचेंज होती, पण मास एक्सचेंज होत नाही. आणि आयसोलेटेडमध्ये मास, हीट, एनर्जी काहीही एक्सचेंज होत नाही इन आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीमच्या एक्झाम्पलमध्ये आपण ओपन कप ऑफ टी हे त्याचं एक्झाम्पल सांगू शकतो. म्हणजे ओपन कप ऑफ टी ज्यामध्ये मास ॲज वेल ॲज हीट दोन्ही एक्सचेंज होते. आणि क्लोज सिस्टीमचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो कप ऑफ टी क्लोज बाय प्लेट. म्हणजे चहाचा कप प्लेटनी झाकलेला आहे, त्यामध्ये फक्त हीट ट्रान्सफर होईल, मास ट्रान्सफर होणार नाही. आणि आयसोलेटेड सिस्टीमचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो थर्मास, ज्यामध्ये मास आणि हीट दोन्हीही एक्सचेंज होणार नाही. तर हे एक्झाम्पल कसे, तर एक चहाने भरलेला कप आहे ज्यावर कोणत्याही प्रकारचं झाकण नाही ठेवलेलं, त्यातून आपण चहाही बाहेर टाकू शकतो. आणि चहा जर का आपण बाहेर नाही टाकला तर हीट ॲटोमॅटिकली बाहेर जातेच. तर त्याला आपण ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल म्हणतो, त्याला आपण ओपन सिस्टीम असं म्हणू शकतो. परंतु एक चहाचा कप आहे आणि त्याच्यावर प्लेट झाकण ठेवलेली आहे. आता प्लेट झाकण आहे आणि त्याला जर का उलटं केलं प्लेट झाकण ठेवून, तर त्यातून चहा खाली सांडणार नाही, कारण की प्लेट हे झाकण आहे. परंतु चहा थंड होईल कारण की त्यातली हीट पास होणार. तर ते क्लोज सिस्टीमचं एक्झाम्पल झालं. आणि थर्मास आहे, थर्मासमध्ये चहा हा थंड होणार नाही आणि थर्मासचं झाकण बंद असल्यामुळं चहा बाहेरही येणार नाही. म्हणजेच की हीटही ट्रान्सफर होणार नाही आणि मासही ट्रान्सफर होणार नाही. तर ते एक्झाम्पल कशाचं आहे, आयसोलेटेड सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळालं असेल की थर्मोडायनॅमिक्स हा शब्द कुठून आला, थर्मोडायनॅमिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो, थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन, टर्म्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स, थर्मोडायनॅमिक्सच्या 3 टर्म्स, सिस्टीम, सराउंडिंग, बाउंड्री लाईन, युनिवर्स. आणि त्यानंतर आपण एक पार्ट घेतला की सिस्टीमचे 3 प्रकार पडतात, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. यानंतरचा पार्ट आपण सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. कीप वॉचिंग.